नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मान्सून आज आणखी एक भागात प्रगती करत आहे। एका दिवसाच्या मुक्कामानंतर मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे। मान्सूनच्या प्रवासाला पोषक हवामान असल्याचे असे हवामान विभागाने सांगितले आहे। मान्सूनने आज मांडूळ आणि कौमेरील भागात तसेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात आणि अंदमान समुद्राचा आणखीन भाग मान्सूनने व्यापलेला आहे, तर अंदमान आणि निकोबारचा संपूर्ण भाग मान्सूनने व्यापलेला असण्याचा वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे। त्यामुळे मान्सून पुढे 2 दिवसांमध्ये दक्षिणेचे उपसागर, मध्य बंगालचे उपसागर, ईशान्य बंगालच्या उपसागराचा काही भाग मान्सूनने व्यापलेला असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे। हे कमी दाबाचे क्षेत्र मागील 3 तासात संपूर्ण ईशान्येकडे सरकत आहे। हे कमी दाबाचे क्षेत्र ईशान्येकडे सरकत असून उद्या म्हणजे 27 मे रोजी सकाळी कमी दाबाचे क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे, तर रात्रीपर्यंत रूपांतर अतितीव्र वादळामध्ये होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। तसेच दक्षिण केरळमध्ये चक्राकार वादळाची शक्यता आहे। हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा हवामान इशारा दिला आहे। विदर्भासह मराठवाड्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, तर खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार व विदर्भातील अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। तरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।